नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा क्षेत्रातील 11 चौकांचे होणार सुशोभीकरण. साक्रीरोड सुरत बायपास चौकाची आयुक्तांनी केली पाहणी. धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेला अधिक आकर्षक स्वरूप देण्यासाठी धुळे महानगरपालिका हद्दीतील 11 प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी आज साक्रीरोड सुरत बायपास चौकाची प्रत्यक्ष पाहणी केली. सुशोभीकरणाच्या कामाअंतर्गत चौकांमध्ये आकर्षक उद्यान रचना, प्रकाश योजना, हरित पट्टे, शिल्पकला तसेच सौंदर्यवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शहरातील प्रमुख चौकांचे आधुनिकीकरण पद्धतीने सुशोभीकरण झाल्यास नागरिकांना आकर्षक वातावरण उपलब्ध होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यातील लक्षणीय भर पडणार आहे. पाहणीदरम्यान संबंधित अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. प्रस्तावित कामांचा आढावा घेत आयुक्तांनी आवश्यक सूचना देत कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिकेच्या या उपक्रमांमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून चौक सुशोभीकरण मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि गेल्या 10 दिवसांपासून शहरातील अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी आमच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. दिनेशजी बागुल यांनी वेगवेगळ्या स्पॉन्सरच्या माध्यमातून आणि स्वतःच्या माध्यमातून शहरामध्ये 10 ते 15 चौक विकसित करण्याची तयारी दर्शवलेली आहे. तर शहरामध्ये त्यांना ज्या ठिकाणी चौक सुशोभीकरण करण्यासाठी ते इच्छुक आहेत त्या सगळ्या चौकांची पाहणी आम्ही आज केलेली आहे आणि आत्ता गेल्या 15 दिवसात आम्ही ही मोहीम सुरू केली, पण जवळजवळ 20 ते 30 चौकांसाठी आमच्याकडे मागणी नोंदवण्यात आलेली आहे. तर शहरवासियांचा आपल्या स्वच्छ सुंदर धुळ्यासाठी हा प्रतिसाद खरोखर चांगला आहे. मी अजूनही अनेक दानशूर व्यक्तींना विनंती करेल की महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर ते कुठलाही चौक, एखादा उद्यानाचा पार्ट किंवा रस्त्याच्या किनाऱ्याच्या सुशोभित भिंती करण्यास तयार असतील तर त्यांनी महानगरपालिकेला अप्रोच व्हावं. त्यांना तात्काळ परवानगी देण्यात येईल आणि हे चौक सुशोभीकरण करताना कुठलाही पैसा महानगरपालिकेमार्फत स्वीकारला जाणार नाही. त्यांच्याकडनंच थेट त्यांच्या पैशातनंच चौक सुशोभीकरण करून घेतलं जाईल.